निश्चित मला माहिती होतं की विशाखा राऊतांचं जे जात प्रमाणपत्र आहे हे बोगस आहे. हे मला माहिती होतं कारण आम्ही जवळजवळ 20 वर्ष बरोबर काम केलेलं आहोत. एक वेळेला मुंबई महानगरपालिकेची ज्या मतदारसंघातून ती नगरसेविका म्हणून निवडून आली होती तो ओबीसी झाला होता 1997 साली. त्यावेळेला त्या ओबीसी नसल्यामुळे माझा मतदारसंघ जो ओपन होता त्या मतदारसंघातनं त्या उभ्या राहिल्या आणि मी ओबीसी असल्यामुळे मी विशाखा राऊतांच्या मतदारसंघातनं उभं राहिलो होतो. त्यामुळे जगाला माहिती होतं तिने जे जात प्रमाणपत्र काढलेलं आहे हे बोगस आहे आणि बोगस आहे म्हणजे ते रद्द होणारच याची पूर्ण खात्री आम्हाला होती. ज्या वेळेला ते निवडणुकीला उभी राहिली त्याच वेळेला आम्ही जिंकलो अशा प्रकारचा भास हा आमच्या मनात होता. आदित्य ठाकरे असतील किंवा इतर पक्षातील त्यांचे पदाधिकारी असतील ते म्हणत नगरविकास खाता आहे आणि या सगळ्या राजकीय दबाव झालेला सगळ्यांवर. आता त्या सगळ्यांचा दबाव गेली 2 दिवस आयुक्तांवरती होता आणि म्हणूनच आम्ही ते सगळे संपल्यानंतर आमची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी आयुक्तांकडे आम्ही आलो होतो. तर अजून एक विषय होता फक्त जेव्हा या निवडणुका सगळ्या झाल्या तेव्हा स्थानिक आमदार ते असं म्हणाले होते की दादर माहीममधनं मी सर्वांना संपवलंय तर पुन्हा आपण बघतोय की प्रमाणपत्र विषय निघतोय तर कसं बघतोय. बऱ्याचशा गोष्टी पुढे पण येणार आहेत त्यामुळे कोण संपतंय आणि कोण टिकतंय हे काळच ठरवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.